बाप कष्टाचा काबाडी बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या भाकर पोरांना ठेवूनी कांड उसाच चाखतो या खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यान शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं आली जत्रा गावाची आली जत्रा गावाची बाप बाजारला जायाचा आन उधार पधार कापड पोरांना नाहीचा चूल पेटत नव्हती दिसा दिवस घराला पायी भर दाण्यासाठी बाप वनवन फिरला बाप कष्टाचा काबाडी बाप कष्टाचा काबाडी आयुष्यभर हाडाची काडी केली जेवढं जपता येईल आणि जेवढी सेवा करता येईल तेवढी करा अधिकच न बोलता आज खऱ्या अर्थानं त्यांनी आई वडिलांच्या विचाराचं समाजाच्या विचाराचं संगोपन केलं गणपती बाप्पाची सेवा घडत आहे निश्चितच तो विघ्नहर्ता देवबाप्पा आपल्या सर्वांना चांगली सद्बुद्धी देऊन चांगल्या मार्गाचं खऱ्या अर्थानं अनुकरण करायला निश्चितच आपल्याला बुद्धी देईल हीच प्रार्थना दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायण आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी अंतःकरणात निर्माण झालेला भाव त्याच्या चरणांवरती त्यानंच पूर्णत्वाला सिद्धीला पोहोचू ही त्याची ताकद आहे कीर्तनरूपी सेवेकरिता गोड अशी गायनाची साथ ज्यांची प्राप्त झालीत आदरणीय हरिभक्ती परायण योगेश महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा गोड अशी गायनाची सुरांची साथ प्राप्त केलीत महाराज तुमचं मनापासून धन्यवाद त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती परायण चंद्रकांत महाराज असतील जोरदार टाळी वाजवा चंद्रकांत महाराजांसाठी गोड अशी सुरांची साथ प्राप्त केलीत तसेच त्या ठिकाणी आदरणीय हरिभक्ती परायण आमचे परशुराम महाराज असतील मनापासून धन्यवाद सुंदर अशी गायनाची सुंदर अशी साथ या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलीत म्हणजे नेरला सुद्धा त्यांनी 2 वेळा साथ केलेली आहे त्याचबरोबर आदरणीय समाधान महाराज असतील मनापासून धन्यवाद सुंदर अशी या ठिकाणी साथ गायनाची प्राप्त झाली त्याचबरोबर या ठिकाणी राजेंद्र महाराज असतील मनापासून या ठिकाणी धन्यवाद मनापासून तसेच दिलीप पाटील असतील साहेबराव महाराज असतील दयानंद महाराज असतील चतुर महाराज असतील जितू महाराजांचेही धन्यवाद भैया महाराज असतील तसेच शिवाजी महाराज असतील विनेकरी बाबा असतील आणि आपल्याच गावचे या ठिकाणी सुंदर अशी हार्मोनियमची सुरांची साथ ज्यांची प्राप्त झालीत आदरणीय हरिभक्ती परायण नामदेव महाराज असतील मनापासून धन्यवाद गोड अशी सुरसंवादिनीची साथ या ठिकाणी प्राप्त केलीत त्याचबरोबर मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ थोडं लेट पण थेट अशी आमचे कृष्णा दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा दादा खरी अर्थानं सुंदर अशी मृदुंगाची साथ या ठिकाणी प्राप्त केलीत मनापासून धन्यवाद निश्चितच त्याचबरोबर सिस्टीमसाठी साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा कुठेच कसलीच कमतरता भासू दिली नाही बरं का दादा मनापासून धन्यवाद त्याचबरोबर या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी त्यांचंही मनापासून धन्यवाद सुंदर अशी या ठिकाणी तुमची साथ तुमची गडबड ही सगळी सेवा आपलीच आहे आणि खरी अर्थानं तुम्ही फार मोठी धावपळ तसेच बाळू दादा असतील चांगलासा पाहुणचार या ठिकाणी सर्व लोकांनी केलात खरंच मनापासून धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत श्री संत रेवागिरी बाबांची फार मोठी कृपा आपल्या गावावरती आहे आपल्या सर्वांवरती आहे आणि अशीच कृपा त्यांची आपल्यावरती राहो हीच भगवतचरणी प्रार्थना लवकरात लवकर परमार्थ आणि भक्तिपूर्णत्वाला न्या कारण इथे घडीचाही भरोसा नाही मला आजही आग्रह केला तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा असो चूल माती असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे
लालसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची असे जन्म मोलाचा असे जन्म मोलाचा नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया सदा गाणे सदा गाणे सदा गाणे उपाली तू सकाळी त्या श्रीरंगाने कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची तुला गोडी लवकरात लवकर भक्ती आणि परमार्थाला लागा. या ठिकाणी आले ते देव झाले, जे नाही आले त्यांचेही धन्यवाद. मागं बसलेले, पायलाम केलेले, गुडगबर केलेले, पाय खाली सोडलेले, आता वर घेते, या ठिकाणी त्यांचेही धन्यवाद. आले ते देव झाले, नाही आले महादेव घरी झोपले ते ब्रह्मदेव झाले. त्यांनाही सांगा उद्या सकाळ उठल्यावर महाराज निघून गेले असं नाही, आपलं पुढच्या गावाला गेले असं सांगा. काही पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी माझे समवेत माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्या ठिकाणी माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंगवादक अर्जुनजी महाराज साळेकर, त्यांचेही या ठिकाणी धन्यवाद. ती इथपर्यंत उपस्थित नाहीत, परंतु खऱ्या अर्थानं फार मोठी सेवा, गोसेवा, त्या ठिकाणी गोसेवेचंही कार्य फार मोठं या ठिकाणी निश्चित आहे. मनापासून त्यांचं धन्यवाद. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नडराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय व्यक्त करतात, आमच्या अंतःकरणात निर्माण झालेला भाव तोच पूर्णत्वाला नेऊ शकतो आणि हेच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. याच्यापेक्षा वेगळं देणं आमच्यासाठी हितकारक नाही. हे जे मागितलंय ते दिलंच तर आमच्या जीवनात याच्यासारखा लाभ दुसरा कोणताच नाही. अभंगाच्या शेवटी तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे